That was truly funny and entertaining. Thank you kids for making us smile. Next is Adbhut Ras, the emotion of wonder and inspiration. To show this emotion, we are presenting a short drama. This drama shows the inspiring childhood of Chhatrapati Shivaji Maharaj and the great values taught to him by his mother Rajmata Jijabai. Through her guidance, courage and strong teaching, a young boy grew into one of the greatest kings in history. Let's have a look on the rehearsal. Let us watch this inspiring drama. Our actors are सार्थक, कौस्तुभ, विवान, कैवल्य, ईश्वरी, अन्वेषा, स्वरांजली, दिव्यांशु, कार्तिक, अथर्व. खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत एक तेजस्वी बालक जन्माला आले. ते बालक म्हणजे शुभा, जे पुढे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले गेले. पण शुभाच्या घडण्यामागे होती एक महान माता, राजमाता जिजाऊ. आज आपण पाहणार आहोत जिजाऊंनी दिलेल्या संस्कारांची गोष्ट. शिवबा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, सत्ता मिळवण्यासाठी नसते, ती प्रजेचे रक्षण करण्यासाठी असते. माँसाहेब, तुम्ही मला नेहमी शूरवीरांच्याच गोष्टी का सांगता? कारण गोष्टीतून संस्कार घडतात. चांगला राजा सत्यनिष्ठ, धैर्यवान आणि स्त्रियांचा सन्मान करणारा असतो. माँसाहेब, मी सुद्धा एक दिवस जनतेची सेवा करू शकेन का? नक्कीच शिवबा, जर तुझे मन स्वच्छ आणि कर्मयोग्य असतील तर. शिवबा, मला सांग, खरा राजा कशामुळे महान ठरतो? तो शूर असतो गुरुजी. फक्त शूर असणे पुरेसे नसते, शूर पण शिस्तहीन राजा प्रजेसाठी धोकादायक ठरतो. मग खरा राजा कसा असतो गुरुजी? जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो, जो नियम पाळतो आणि जो अन्यायाविरुद्ध उभा राहतो. म्हणजे शिस्त हीच खरी ताकद आहे. हो शिवबा, शिस्त नसली तर शौर्यालाही काही अर्थ राहत नाही. दादोजी, त्याला फक्त शस्त्रविद्या नाही तर न्याय, संयम आणि आत्मनियंत्रणही शिकवा. हो, अगदी बरोबर आहे माँसाहेब. म्हणूनच हा मुलगा इतरांपेक्षा वेगळा ठरेल. माँसाहेब, गुरुजी, मी मन, वाणी आणि कृती या सर्वांमध्ये शिस्त ठेवेन.
अरे शिवबा, दिवस रात्र तलवार, शास्त्र आणि विचारच विचार. कधीतरी खेळात मन रमव रे. खेळ आवश्यक आहे गड्या, पण खेळातही शिस्त आणि मर्यादा हव्यात. मग चल ना, त्या गावकऱ्यांची थोडी थट्टा करूया. आपल्या धाकानं ते गप्पा बसतील. धाक दाखवणं सोपं असतं गड्या, पण दुर्बळांचं रक्षण करणं हेच खऱ्या वीराचं लक्षण. अरे एवढं काय गंभीर होतोस? आम्ही फक्त गंमत करूया असे म्हणत होतो. आज गंमत, उद्या अपमान आणि परवा त्याच अपमानातून अन्याय जन्म घेतो. शिवबा अगदी बरोबर बोलतो आहे. तलवार नव्हे तर विवेक राजा घडवतो. शिवबा, तू नेहमी आऊसाहेबांचंच ऐकतोस ना? कारण त्यांनी मला शिकवलं, स्वराज्य तलवारीवर नाही तर संस्कारावर उभं राहतं. ज्याचं मन विशाल तोच खरा बलवान. खरंच आहे, वीर म्हणजे फक्त रणांगणात लढणारा नव्हे, जो अन्यायाविरुद्ध उभा राहतो तोच खरा स्वराज्याचा शिलेदार. आजपासून आम्ही कोणालाही त्रास देणार नाही. जे संकटात असतील त्यांची मदत करू. शिवबा, आज तू आम्हाला खरा धडा दिलास. सत्ता सेवेसाठी असते, गर्वासाठी नाही. शिवबा, तू आमचा खरा मित्र आहेस. तू आम्हाला योग्य वाट दाखवतोस. तुझ्यासोबत चालताना अभिमान वाटतो. चला तर मग आजपासून याच्याच मार्गाने चालूया आणि स्वराज्य अधिमानात उभं करूया. जय भवानी, जय शिवाजी, न्यायासाठी जगू, अन्यायाविरुद्ध उभे राहू. जिजाऊंनी शिवबाला ऐश्वर्य दिले नाही, त्यांनी दिले चारित्र्य, धैर्य आणि मातृभूमी प्रेम. त्या केवळ आई नव्हत्या, त्या शिवबाच्या पहिल्या गुरु होत्या. मुलं, आपण काय सांगतो यापेक्षा आपण कसे वागतो ते पाहून घडतात. शिवाजी को, जिजामा को प्रणाम. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. जन की पीड़ा उठा लिया, फिर मातृभूमि को मुक्त कराने का बीड़ा. गुरु समर्थ का शिष्य समर्थ वो जिजाऊ का जाया था. धर्म सनातन की रक्षा को देवलोक से आया था. हाथी जैसा उसमें बल, धर्म नीति में बड़ा कुशल. गढ़ जीते बढ़
माझी खरी ताकद म्हणजे माझ्या माँसाहेबांनी दिलेले संस्कार. आणि माझा अभिमान म्हणजे तुम्ही योग्य मार्गाने चालताय हे पाहणे. प्रिय पालकांनो, जिजाऊसारखे व्हा. मुलांना वेळ, प्रेम, संस्कार आणि मार्गदर्शन द्या. सुजाण बालक घडवतात बलवान राष्ट्र.